समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या चौथ्या टप्प्याचा आणि मेट्रो 3 भुयारी मार्गाच्या बीकेसी ते वरळी मार्गाचं लोकार्पण लांबणीवर पडलंय। आता हे लोकार्पण नक्की कधी होणार हे अस्पष्ट आहे। मुंबईत म्हाडाच्या मुख्यालयात येणाऱ्या नागरिकांची आता प्राधिकरणाकडून सविस्तर माहिती गोळा केली जाते। मात्र काउंटरची संख्या कमी आणि त्यातच ही माहिती गोळा करण्यासाठी वेळ लागत असल्यानं म्हाडा मुख्यालयाबाहेर उन्हातान्हात नागरिकांच्या लांब लचक रांगा लागतायत। खास करून ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत। म्हाडाच्या कोकण मंडळाची प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत विविध गृहनिर्माण योजनांमधील 13,395 घरं विक्रीविना पडून आहेत आणि या घरांच्या विक्रीसाठी म्हाडानं नवीन संकेतस्थळाची निर्मिती केली आहे। याद्वारे विक्रीसाठी उपलब्ध असलेली घरं अर्जदार या संकेतस्थळावर पाहू शकतील। मुंबई महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये डिजिटल सेवा सुरू करण्यात आलेली आहे। मोठ्या रुग्णालयांमध्ये रुग्णांना एक क्रमांक देण्यात येणार आहे। या क्रमांकाच्या आधारे रुग्णांवर पुढील उपचार करण्यात येणार आहेत। राज्य सरकारनं इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 जाहीर केलं असून ते 2023 पर्यंत लागू राहणार आहे। तर राज्यात इलेक्ट्रिक गाड्यांच्या नोंदणीवर 20 लाखांपर्यंतची सवलत देण्याचा निर्णय घेतलाय। येत्या 5 वर्षांमध्ये एकूण वाहन नोंदणीपैकी 30% वाहन इलेक्ट्रिक असावीत असं परिवहन विभागानं उद्दिष्ट ठेवलंय। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावातील पाणीसाठा 24%वर आलाय। वेगानं होणाऱ्या बाष्पीभवनामुळे पाणीसाठा झपाट्यानं कमी होत असल्यानं पाणी टंचाईचं संकट उभं राहण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे मुंबईकरांना पाणी काटकसरीनं वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय। उन्हाळी सुट्टीमुळे प्रवाशांची गर्दी वाढली असून अनेकांना रेल्वेचं तिकीट मिळेनासं झालंय। त्यातूनच मध्य रेल्वेनं सोडलेल्या विशेष गाड्यांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतलाय। यात सोलापूर एलटीटी, कोल्हापूर पुणे, सोलापूर दौंड या गाड्यांचा समावेश आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळानं 10वीच्या परीक्षा शुल्कामध्ये 50 रुपयांची वाढ केली आहे। याआधी 10वीच्या नियमित विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क 470 रुपये घेतलं जात होतं। आता ते 520 रुपये करण्यात येणार आहे। मुंबई महापालिकेनं आतापर्यंत 43% नालेसफाई झाल्याचं म्हटलंय। मात्र प्रत्यक्षात पालिकेच्या डॅशबोर्डवर आतापर्यंत केवळ 32% नालेसफाई झाल्याचे आकडे दाखवत आहेत। पावसाळा सुरू व्हायला केवळ 1 महिना शिल्लक असताना 100% नालेसफाई अशक्य असल्याचं बोललं जातंय। विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या कामासाठी तब्बल 36% अधिक दरानं निविदा आलेल्या आहेत। त्यामुळे त्या रद्द करून त्याऐवजी आता हा प्रकल्पच बीओटी तत्वावर राबवण्याची तयारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं केली आहे। त्याचा प्रस्ताव आम्ही मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला असल्याची माहिती देण्यात आली आहे। रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम सुमार दर्जाचं केल्यानं दुय्यम अभियंता आणि कंत्राटदारावर महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कारवाईचा बडगा उगारलाय। काँक्रीट मिश्रणात गुणवत्तेचा अभाव आढळल्यानं संबंधित दुय्यम अभियंत्याला निलंबित करण्यात आलंय। रस्ते कंत्राटदाराला 50 लाख तर गुणवत्ता नियंत्रण संस्थेला 25 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। मलनिस्सारण वाहिन्या, कुंड तसंच भूमिगत गटारं साफ करताना अपंगत्व आलेल्यांना तसंच मृत्युमुखी पडलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना अखेर योग्य भरपाई देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलाय। विशेष म्हणजे 1993 नंतर घडलेल्या घटनांमधील पीडितांना शोधून त्यांना योग्य मदत केली जाणार आहे। नियमित, कंत्राटी तसंच दैनंदिन तत्वावरील कर्मचाऱ्यांचे वारस नुकसान भरपाईसाठी पात्र असतील। मुंबई महानगर परिसरातील घर विक्रीमध्ये वाढ कायम असून त्या तुलनेमध्ये नव्या घरांची निर्मिती झालेली नाही। मात्र रिक्त असलेल्या घरांच्या विक्रीमध्ये वाढ झाली असली तरी मुंबई महानगरात अद्याप 3 लाखांहून अधिक घरं रिक्त आहेत। पुण्यात देखील 89,000 घरं रिक्त असल्याचा अहवाल लायसेन्स फोरास या संशोधन कंपनीनं जारी केलाय। जोपर्यंत शैक्षणिक श्रेयांक खात्याचा तपशील विद्यापीठानं सांगितलेल्या संकेतस्थळावर टाकला जाणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र देण्यात येणार नाहीत असा इशारा मुंबई विद्यापीठ प्रशासनानं एका परिपत्रकाद्वारे महाविद्यालयांना दिलाय। HMISच्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून 32 कोटी 21 लाख रुपये देण्यात आलेत। ही प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या 5 वर्षाच्या इंटरनेट सुविधेसाठी 32 कोटी 21 लाख रुपयांच्या खर्चाला वैद्यकीय शिक्षण विभागानं मान्यता दिली आहे। आरटी अंतर्गत तिसऱ्या प्रतीक्षा यादीचे प्रवेश घेण्यासाठी 7 मे पर्यंत अंतिम मुदत आहे असं सूचनापत्र प्राथमिक शिक्षण संचालनालयानं जारी केलेलं आहे। प्रतीक्षा यादीतील सर्व प्रवेश हे 7 मे पर्यंत पूर्ण होतील याची स्थानिक प्राधिकरणांनी नोंद घ्यावी असंही सूचनापत्रात म्हटलेलं आहे।
2025 पर्यंत भारतात सोन्याची मागणी 700 ते 800 टनाच्या दरम्यान राहू शकते असा अंदाज WGCनं व्यक्त केलेला आहे. 2025च्या सुरुवातीपासून सोन्याच्या किमती 25% वाढल्या असून प्रति तोळा 1 लाखांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. अक्षय तृतीयेच्या दिवशी सुमारे 12 टन सोन्याची विक्री झाली, ज्याचं मूल्य सुमारे 12,000 कोटी रुपयांच्या घरात होतं. तर याच दिवशी देशभरात सुमारे 400 टन चांदी विकली गेली, ज्याचं मूल्य 4,000 कोटी रुपयांपर्यंत होतं. IIT मुंबईच्या 1998च्या बॅचनं संस्थेला 57 कोटी रुपयांची देणगी दिलेली आहे. ही देणगी संस्थेतील विद्यार्थी प्राध्यापकांच्या विकासासाठी आणि संशोधनासाठी तसंच पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी दिली जाणार आहे. मुख्यमंत्री 100 दिवस कृती आराखडा उपक्रम अंतिम मूल्यमापनात पिंपरी चिंचवड महापालिकेनं महापालिका श्रेणीमध्ये राज्यात दुसरं स्थान पटकावलेलं आहे. गुणवत्ता परिषदेनं घेतलेल्या मूल्यमापनात पिंपरी चिंचवड महापालिकेला 100 पैकी 85.71% गुण मिळाले असून उल्हासनगर महापालिका प्रथम क्रमांकावर आहे. नवी मुंबईत भारतीय आंब्यापेक्षा आमरसाला जगभरातून जास्त मागणी येते. निर्यात होणाऱ्या आंब्यापेक्षा दुप्पट आमरस विविध देशात पाठवला जातोय. गेल्या वर्षी तब्बल 60,200 टन आमरस निर्यात होऊन त्या माध्यमातून 624 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. मतदार याद्यांमधील अचूकता सुधारण्यासाठी आणि मतदान प्रक्रिया अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी निवडणूक आयोगानं नवीन उपक्रम हाती घेतलेत. याद्यांमधील अचूकतेसाठी 3 मुख्य मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलंय. यात मृत्यू नोंदणीचा डेटा मिळवणं, बूथ लेव्हल ऑफिसर्सना इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं मान्यताप्राप्त ओळखपत्र देणं आणि मतदार माहिती स्लिप अधिकार मतदार अनुकूल बनवणे यांचा समावेश आहे. देशाच्या तिजोरीमध्ये मोठी भर पडली. एप्रिलमध्ये भारताचं GST संकलन विक्रमी 2.37 लाख कोटी रुपयांवर पोहोचलंय, जे गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील 2.10 लाख कोटी रुपयांपेक्षा 12.6% जास्त आहे. मेट्रो 3 प्रकल्पाचा BKC ते वरळीपर्यंतचा दुसरा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या मार्गिकेवरील प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रम देखील सज्ज असणार आहे. धारावी ते कफ परेड पर्यंतच्या 17 मेट्रो स्थानकांना जोडणाऱ्या 28 मार्गावर बेस्टच्या 79 बसेस चालवण्यात येणार आहेत. मे महिन्यात भारतातील बहुतेक भागात तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची अपेक्षा आहे. राजस्थान, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये उष्णतेच्या लाटेच्या दिवसांची संख्या ही 4 दिवस जास्त असण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राजस्थानमधील बाडमेरमध्ये उष्णतेनं एप्रिल महिन्याचा 11 वर्षांचा विक्रम मोडलाय. तापमान 46.8 अंश इतकं नोंदवलं गेलंय. मुंबई वगळता राज्यभरातील जिल्ह्यात कमाल तापमानाचा पारा चढता असून गुरुवारी मुंबईचं तापमान 34 अंश नोंदवण्यात आलंय. गेल्या महिन्याच्या तुलनेत कमाल तापमानाची नोंद कमी झाली असली तरी आर्द्रता 60 ते 80% आसपास नोंदवण्यात आली आहे आणि त्यामुळे भर उन्हात मुंबईकर घामाघूम होत आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा कडाका प्रचंड वाढलाय. कमाल तापमानात दिवसागणिक वाढ होत असून तापमानानं 40 पार केलंय आणि मावळमध्ये नागरिकांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत. तापमानवाढीचा त्रास मनुष्यासह पशुपक्ष्यांना, प्राण्यांना देखील होतोय. एप्रिल महिन्यात उन्हाच्या तडाख्यात मुंबईत 300हून अधिक पशुपक्षी जखमी झालेत. गेल्या 5 वर्षातील उन्हाचा तडाखा बसलेल्या प्राण्यांची ही सर्वाधिक संख्या आहे. गंगापूर तालुक्यातील टोकीशेत शिवार वस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरावर 8 ते 10 दरोडेखोरांनी दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. दरोडेखोरांनी शेतकरी कुटुंबियांना बेदम मारहाण करत त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने तसंच 5 लाखांहून अधिक रोख रक्कम लंपास केलेली आहे. पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवत दरोडेखोराच्या मुसक्या आवळल्या. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात आता सायबर हल्ल्यांचं प्रमाण वाढल्याचं आकडेवारीवरून समोर आलंय. 23 एप्रिलपासून देशभरात 10 लाखांहून अधिक हल्ल्यांची नोंद झाली आहे आणि या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचं आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाकडून करण्यात आलंय. जळगावच्या चोपडा तालुक्यात गायत्री कोळी या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आलाय. महिलेच्या अंगावर खुणा आणि जखमा आढळून आल्या. सासू आणि नणंद यांनी महिलेला गळफास दिल्याचा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केलाय.
जळगावच्या आकाशवाणी चौकात दुचाकीला ट्रकनं जोरदार धडक दिल्यानं गंभीर अपघात झाला। या अपघातात तरुणीच्या दोन्ही पायांचा चेंदामेंदा झाला असून तरुण देखील गंभीर जखमी झालाय। अपघातानंतर ट्रक चालक वाहन घटनास्थळी सोडून फरार झाला। आता एक मोठी बातमी येते। बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकर आज दिल्ली क्राईम ब्रांचला हजर होण्याची शक्यता आहे। चौकशीसाठी पूजा खेडकर क्राईम ब्रांचला जाण्याची शक्यता आहे। दिल्ली क्राईम ब्रांचकडून चौकशीसाठी पूजाला नोटीस बजावण्यात आली होती आणि पूजा खेडकरनं खोटी कागदपत्र सादर करून नोकरी मिळवल्यानं UPSCनं तिच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। पूजा खेडकरला सध्या सुप्रीम कोर्टाकडून दिलासा कायम आहे आणि जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा दिलासा आहे तोपर्यंत पूजाला अटक करता येणार नाहीये। आता आजच्या चौकशीत पूजा खेडकर काय उत्तर देते खरं तर हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।